हाय, आज काय झालं माहिती आहे? आज माझा टी शर्ट जो की मी 2 वेळाच घातला होता आणि आज आल्या मी डिसाईड केलं होतं की आज मी ते घालणार आहे, बट ते मला सापडलंच नाही. पूर्ण घर बघितलं आहे, पूर्ण घर, माझी रूम बघितले, मम्मी पप्पांची बघितले, जिथे कपडे असतात ते बघितले, बाहेर बघितले, सगळीकडे बघितले, पण मला तो टी शर्ट काही सापडला नाही. म्हणजे किस्मत एवढी खराब असते ना माझी. एक टी शर्ट साधा मी एक इच्छा ठेवली होती आज की तो टी शर्ट घालायचा आल्या बट सापडलाच नाही. तो सापडला नाही म्हणून मला दुसरा टी शर्ट घालावं लागला, जो की मला अजिबात घालायचा आज मूड नव्हता. कारण मी मूडनुसार कपडे घालत असते, डेलीचे घरचे तेच असतात, बट ज्या दिवशी जो ड्रेस घालायचा माझा मूड असतो तोच मी घालत असते. बट आज मला सापडलंच नाही. आणि आज परत एक गोष्ट झाली. आज मला वॅक्सिन घेतली हेपॅटायटिस बीची, आणि ज्यामुळे घेताना तर काय वाटलं नाही, मी असं चिल बसले होते. म्हणजे काय नाही, मी स्ट्रॉंग आहे, मला काय नाही होणार, असं चिल होऊन घेतले वॅक्सिन. 1-2 तास काहीच वाटलं नाही, पण नंतर जे दुखायला चालू झालं, एक आत्ता सध्या एवढं बेकार दुखते ना माझं, काय सांगू. पूर्ण हात माझा असं जड होतो आहे. आणि आज मईचा बड्डे आहे, सो तिचं आता डेकोरेशन करायला जायचं आहे मला. डेकोरेशन करून तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा, आणि त्यात अजून मला केक खावं लागणार म्हणजे असं कोणी फोर्स नाही करणार आहे, बट मला खाऊ वाटायला कसं मनातून. बट ते एक ती पण गोष्ट आहे की मी गोड सोडण्याचा प्रयत्न करते, बट असे काहीतरी ओकेजन येतात मध्येच. बट आज मी डिसाईड केलं होतं आज मी गोड नाही खाणार, बट मी खाल्लं. तिने मेलोडीज आणली होती, आणि मेलोडीज मला एवढ्या आवडतात ना. माझी फेवरेट चॉकलेट म्हणली ना तर ती मेलोडी आहे. सो दॅट्स वाय मी खाल्ले मेलोडीज. आणि आता केकचा मला नको वाटत होतं, बट मला आज इच्छा होते आतून की खाऊन टाकावं. आज एक दिवस खाल्लं तरी काय होणार, आणि असंच एक दिवस खाल्लं तर काय होणार आहे. असं करत करत मी डेली काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी गोड खाऊन टाकतेच, आणि त्याच्यामुळे माझे गाल असं बाहेर आले, माझं फेस एकदम हे गाल ते सगळे कमी झालेले, बट हे गोड खाऊन खाऊन ना ते बाहेर यायले, आणि असा काहीतरी चेहरा झाला आहे. आणि एक गोष्ट, ते मला हेअरस्टाईलचं समजत नाही आहे, काय माहिती कुठला दिवस निघाला होता मला हे पुढचे केस कट करायचं विचार आला, आणि मी कट करून हे एवढं विचित्र करून घेतले. त्याच्यामुळे ना मला हेअरस्टाईल घालायचं समजत नाही आहे. मी ते 2 पिन लावते, आणि हो झालं माझं. मागे क्लच लावायचं, आणि आम गुड टू गो. लाईक दुसरं काही घालताच नाही आहेत, कारण हे छोटे छोटे केस ना पुढे यायला लागतात. हे एवढे छोटे केस, म्हणजे मी असं ते केस असं पुल करून कट केलेलं इथपर्यंत, इथून इथं कट केलेलं. बट मला काय माहिती सोडलं की ते वरीच जाईल. ते एवढं घाण दिसायला सुरू झालं ना. मग आता थोडं वाढलं आहे, बट तरी ते बाहेर निघतंच. ते काही हेअरस्टाईल ट्राय केली ना ते बाहेर निघतातच, म्हणून जाऊ देच थोडा, म्हणून मी ते 2 क्लिप लावते. आणि आत्ता मी विचार केलेला की आता आज संध्याकाळी केस धुवायचे, बट अजून आता रात्र झाली, अंधार पडला बाहेर. आता मम्मी काय मला केस धुवू देणार नाही, कारण थंड वातावरण झालं आहे, पाऊस आलेला दुपारी, मग त्याच्यामुळे थंड वातावरण झालं आहे. आणि आता केस धुतले मी तर सर्दी होणार, ताप येणार, त्याच्यामुळे आता काय होणार नाही, सकाळी धुवावं. आणि हो तेवढंच बोलायचं होतं. मला माहिती नाही, मी एक चॅलेंज घेतला आहे ज्याच्यामध्ये मी ठरवले की मी डेली काही ना काही रेकॉर्ड करणार आहे. काहीही म्हणजे बोलणं होईल किंवा काही पण छोट्या मोठ्या गोष्टी ते मी रेकॉर्ड करणार आहे. त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवते. असं माझं काय हे नव्हतं की एक्झॅक्टली काय करायचं, बट मी चॅलेंज घेतला आहे आता की डेली व्हिडिओज बनवायचे. काहीही बोल तू कॅमेरा घेऊन, बट बोल, असं माझं चॅलेंज आहे. सो दॅट्स वाय मी हा व्हिडिओ बनवते. आणि हो, असं मी काही ठरवलं नव्हतं,
बट मला असं अचानक आज आठवण आली. आता मी बसणार ना ते टिक करायला की मी आज काही काय म्हणजे हॅबिट ट्रॅकरमध्ये मी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी मी ते टिक करायला बसणार. मग तेव्हा मला आठवलं की हो ही गोष्ट करायची होती जी की मी केलं नाही, म्हणून मी उचलला कॅमेरा. आणि त्याच्यामुळे माझं काय हे हुलिया जरा नीट नाही आहे. हो तेवढंच हुलियाच नीट नाही केलं कारण मला अचानक आठवलं. आणि आत्ता या टाईमला असं रेडी पण नाही होऊ शकणार कारण मी आता स्किन केअर करणार ना. फेस ते धुतले, मॉइश्चरायझर लावलं की मग झालं माझं स्किन केअर. मग दुसरं काय मेकअप पण नाही करू शकणार. आणि केस तर आता बांधूनच झोपावं लागणार वेणी घालून, कारण वेणी नाही घातली तर केस एवढे टँगल्ड होतात. सकाळी सकाळी उठली की पूर्ण गुंते झालेले असणार. मग ते विचारत बसण्यात एवढा वेळ जाणार, पूर्ण केस तुटणार ते वेगळं. आणि असं करत करत माझी केस खूप पातळ झालेत आता सध्या. बट हो झालं, एवढंच बोलायचं होतं. बाय.